विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीबद्दल काल विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी एक घोषणा केलेली आहे, एक स्टेटमेंट केलेलं आहे आणि वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच ही एक आनंदाची बातमी असणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आपण वारंवार महत्त्वाचे अपडेट देत असतो, तरी देखील फक्त 14% लोक आपल्याला सबस्क्राईब करतात आणि 90% लोक सबस्क्राईब करत नाही। त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। तर मित्रांनो, हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि वनमंत्री गणेश नाईक साहेबांना हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आणि वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सांगितलेले आहे की वन कर्मचाऱ्यांची भरती लवकरच प्रस्तावित आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओचा पुरावा देखील दाखवणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, त्याच्यानंतर अपडेट बघून घेऊयात। बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भापुरता हा प्रश्न मर्यादित न ठेवता आमची विनंती आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मानवी हल्ले हे मोठ्या प्रमाणामध्ये आए दिन आपल्या वर्तमानपत्रामध्ये वाघांनी हल्ला केला, कुठल्या महिलेला उचलून नेला, कुठल्या लहान बाळाला उचलून नेलं, अशा पद्धतीच्या घटना रोज घडतात। ज्या पद्धतीचं मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलं की आपण जे गस्ती पथक आपण निर्माण केलेले आहेत, या गस्ती पथकांची त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे। ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र किंवा त्या ठिकाणी राजुरा हे क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी कुत्रे संपून गेले आहे। मी जे म्हणतो अत्यंत जबाबदारीपूर्वक म्हणतोय, परिणय फुके सुद्धा याला समर्थन करतील की कुत्रे सुद्धा संपून गेले अशा पद्धतीची परिस्थिती आहे। कुत्रे असतील किंवा दुसरे काही जनावर असतील किंवा बाकी मानवी हल्ले असतील, हे सातत्याने त्या ठिकाणी सुरू आहे। तर या ठिकाणी आपण जोपर्यंत वन विभागाच्या अंतर्गत आपण कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार नाही, गस्त करणाऱ्या सगळ्या त्या क्षेत्रपालांची संख्या वाढवणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही। म्हणून आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी क्षेत्रपाल आणि बाकीचे वन कर्मचारी यांची संख्या आपण वाढवणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, वन खात्यातल्या बऱ्याचशा जागा रिकाम्या झाले, रिटायर्ड झाले, भरती झाली नाही। निश्चितपणे त्या रिकाम्या झालेल्या जागा भरण्याच्या करता प्रस्तावित आहे आणि ही गोष्ट खरी आहे की आजूबाजूच्या गावातल्या कुत्र्यांची सुद्धा शिकार बिबट्यांच्या मार्फत, वाघामार्फत होते। आता ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघितला असेलच। त्याच्यामध्ये वनरक्षक आणि वनसेवक जे वन कर्मचारी म्हणजे कोण, वनरक्षक वनसेवक हेच जे आहेत ज्यांना वन कर्मचारी म्हटले जाते। त्याच्यामध्ये गणेश नाईक जे वनमंत्री आहेत, गणेश नाईक साहेबांनी म्हटलेलं आहे की वनरक्षक आणि वनसेवक जे कर्मचाऱ्यांची पदे निश्चितच रिक्त झालेली आहेत। काही पदे भरली गेली नाहीत, काही पदे रिटायरमेंट झालेली आहेत, काही कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट झालेले आहे आणि पदे मोठ्या संख्येने रिक्त झालेली आहेत। त्याच्यामुळे लवकरच ही पदभरती प्रस्तावित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान लवकरच वनरक्षक आणि वनसेवक या पदांची जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल। त्याच्यामध्ये वनरक्षकची एकूण 1500 प्लस आणि वनसेवकची पदे 12991 पेक्षा जास्त पदे असण्याची शक्यता आहे। तरी देखील सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट करून जास्तीत जास्त निवेदन द्यायची आहेत वनमंत्र्यांना। ज्याप्रमाणे पोलीस भरतीच्या हजारो विद्यार्थी निवेदन देत आहे आणि पोलीस भरती येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यासाठी वनरक्षक भरती आणि वनसेवक भरतीसाठी देखील प्रयत्न केले गेले पाहिजे। लवकरात लवकर जास्तीत जास्त निवेदन दिले गेले पाहिजे। त्यासाठी लवकरच सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येईल जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर। आपला वनरक्षक आणि वनसेवक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जेणेकरून आपण सर्व एकजूट होऊन प्रयत्न करू शकतो। आजच्या व्हिडिओची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।